तर पहा, आज आपण करंट अफेअर या टॉपिकमधला चौथा पार्ट घेणार आहे. आणि आजचे प्रश्न अतिशय 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 महत्त्वाचे आहेत पुढच्या प्रत्येक परीक्षेसाठी. आणि मी आपल्या समोर रोज एक 5 प्रश्न रोज करंटचे घेऊन येत आहे. आणि हे जे शृंखला आहे हे मी आता अविरत सुरू ठेवणार आहे. आणि याचा उद्देश असाच आहे की बा करंटवर जास्तीत जास्त आपली कमांड आली पाहिजे किंवा आपल्याला नवीन काही करता आलं पाहिजे. तर पहा, पहिल्या गोष्टीवर बोलतो मी, ई श्रम पोर्टल. आता ई श्रम पोर्टल बोलताना आधी माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे असा की केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे, केंद्रीय आपल्या भारताचे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री जे आहेत ते आहेत भूपेंद्र यादव. आपल्या सर्वांना माहीत आहे की भूपेंद्र यादव यांनी 28 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित क्षेत्रातले जे कामगार असतात त्या कामगारांसाठी ई श्रम पोर्टलचं अनावरण केलं. आणि या माध्यमातून काय होणार, तर जे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत की ज्यांना कोणत्याच प्रकारची सुरक्षा नसते, किंवा एखाद्याचं जर कोणती बिमारी झाली, कोणती महामारी आली, किंवा काही त्याच्या प्रकृतीत काही बिघाड झाला, काही जीवाशी बरं वाईट झालं, तर त्याला जसं ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळते, बिल वगैरे वापस भेटते किंवा दवाखान्याचा खर्च होते, ट्रॅव्हलिंगचा खर्च होते, त्याप्रमाणे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काय असावं, तर यांच्यासाठी तरतूद म्हणून 28 ऑगस्ट 2021 रोजी ई श्रम पोर्टलचं अनावरण झालं. यामुळे संपूर्ण भारतातील 28 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. 38 कोटी. आणि आता हे नोंदणी प्रक्रिया आपल्याला कुठं करता येईल, तर eShram.gov.in ही याची अधिकृत वेबसाईट आहे. आणि या अधिकृत वेबसाईटवर आपण रजिस्टर केल्यानंतर आपल्याला 12 अंकी एक युनिक नंबर असलेलं ई श्रम कार्ड देण्यात येईल. आणि यामुळे कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या सर्व सेवा त्यांना पुरवण्यात येतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंतर्गत 2 लाखांचं विमा कवच मिळणार आहे. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट. हा झाला आपला पहिला प्रश्न. चला आपण पुढच्या प्रश्नावर आता चर्चा करू. पुढचा प्रश्न म्हणजे आताच रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली 1935. आणि 1935 मध्ये याची स्थापना आली आणि त्यानंतर त्याचं राष्ट्रीयकरण झालं. आणि 1937 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे मुख्यालय आहे ते मुंबईला स्थलांतरित करण्यात आलं. ते आधी कलकत्त्याला होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 4 क्षेत्रीय कार्यालय आहेत, 24 विभागीय कार्यालय आहेत. आणि ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची विभागीय कार्यालय नाही आहे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बँक म्हणून SBI काम करते, जी सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे भारताची. ती स्थापना 1 एप्रिल 1955 रोजी झालेली आहे. आणि ICICI हे बँक खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे, जी स्थापना 5 जानेवारी 1955ला झालेली आहे, SBIच्या सुद्धा आधी. तर आपण आता जे चर्चा करू ते आज रिझर्व्ह बँकेवर करू. तर आपल्याला माहीत आहे की आता हे जे डिजिटल पेमेंटचे मार्ग आले, डिजी पेमेंट, तर त्यामध्ये काय काय झालं, तर बा आता फोनपे आलं, किंवा गुगल पे आलं, किंवा ॲमेझॉन पे आले, किंवा आता व्हॉट्सअप पे सुद्धा आले. तर यामुळे काय झालं की बा दैनंदिन जे व्यवहार आहेत त्या डिजिटल व्यवहारांना चालनासुद्धा मिळाली आणि दैनंदिन व्यवहार सुकर झाले. मग आता RBIने एक ठरवलं की ज्या खाजगी कंपन्या आहेत, म्हणजे ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांचं भागभांडवलसुद्धा जास्त आहे, त्यांना NPCIचा लॉंग फॉर्म काय होते हे महत्त्वाचं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यांनी काय केलं की या खाजगी बँकांना स्वतःचा पेमेंट गेटवे उपलब्ध करून दिला. आता स्वतःचा पेमेंट गेटवे यांना उपलब्ध झाल्यामुळे ह्या सुद्धा आता मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये यांनी कोणत्या बँका घेतल्या, तर यामध्ये यांनी खाजगी बँकांचा समावेश केला, यामध्ये यांनी खाजगी कंपन्यांचा समावेश केला. ज्या खाजगी कंपन्यांचं किमान भांडवल 500 कोटी असणं आवश्यक आहे आणि एकाच प्रवर्तकाला 40% जास्त गुंतवणूक या खाजगी कंपन्यांमध्ये करता येणार नाही, जेव्हा याचा स्वतःचा एक पेमेंट गेटवे तयार होणार. मग RBIने यांच्यासाठी एक NPCI आणि RBI यांनी मिळून यांच्यासाठी एक योजना काढली. योजनेचं नाव आहे न्यू अम्ब्रेला एंटिटी. आता न्यू अम्ब्रेला एंटिटी म्हणजे काय, तर या अंतर्गत काय होणार, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पेमेंट सुविधेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी याद्वारे प्रयत्न करेल आणि खाजगी कंपनीला स्वतःचा एक पेमेंट गेटवे उपलब्ध करून दिला जाणार. आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलू. तुम्हाला माहीत आहे की 1944 मध्ये ब्रेटन वूड परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं.
1944मध्ये ब्रेटन वूड परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं. या ब्रेटन वूड परिषदेमध्ये सर्व देशांच्या मान्यतेने IMF आणि वर्ल्ड बँक या दोन संघटनेची एकाच वेळी स्थापनेचा निर्णय घेतला गेला. एक IMF आणि एक वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकला आपण एक मदतकारी संस्था म्हणून संबोधतो आणि संपूर्ण जगात IMFला एक आंतरराष्ट्रीय सावकार म्हणून संबोधलं जाते. आंतरराष्ट्रीय सावकार म्हणजे काय, तर IMFमध्ये आपल्याला माहीत आहे की बा SDR जेवढा जास्त तेवढा IMFमध्ये मान जास्त मिळतो कोणत्याही देशाला. आता SDR म्हणजे काय, तर SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट, बरोबर. आणि या IMFमध्ये जो मतदानाचा अधिकार आहे, म्हणजे IMF कर्ज कोणाला देईल किंवा कोणत्या देशाला IMF कर्ज नाकारेल आणि कोणत्या देशाला IMF कर्ज पुरवेल हे त्याच्या SDRवर अवलंबून असते. आता समजा 1 लाख रुपयामागे जर एक SDR आहे, म्हणजे 1 लाख SDR मागे जर एक मत आहे, तर आपल्याला निश्चितच हे समजून राहिलं की बा ज्या देशाची जास्तीत जास्त यामध्ये पैशाची गुंतवणूक आहे IMFमध्ये, तोच देश जास्तीत जास्त मतदानात भाग घेऊ शकेल आणि त्याच देशाच्या सल्ल्यानं कोणत्या देशाला कर्ज द्यायचं किंवा कोणत्या देशाला कर्ज नाही द्यायचं हे ठरवलं जाईल. म्हणून या IMFला आंतरराष्ट्रीय सावकार म्हणून संबोधतात. आता आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की IMF काय, तर IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ब्रेटन वूड परिषदेमध्ये याच्या स्थापनेचा निर्णय घेतला गेला 1944मध्ये आणि अधिकृत स्थापना आली 27 डिसेंबर 1945 आणि या IMFने कामाला सुरुवात केली 1 मार्च 1947. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC. याचे सदस्य देश आहेत 189 आणि 189 सदस्य देश आहेत कोसोवा. त्यानंतर याच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा. मुख्य अर्थतज्ञ याचे भारताचे आहेत गीता गोपीनाथन. याचं वित्तीय वर्ष असते 1 मे ते 30 एप्रिल आणि स्थापनेच्या वेळेस याचे सदस्य देश फक्त 29 होते आणि भारत हा याचा संस्थापकीय सदस्य देश आहे. हे महत्त्वाची गोष्ट. आता मी आत्ताच IMF मधल्या SDR बद्दल बोललो. SDR मीन्स स्पेशल ड्रॉईंग राईट. या SDRची किंमत $, पाऊंड, युरो, येन आणि रेनमिंबी जे चीनचं अधिकृत चलन आहे त्यामध्ये या SDRची किंमत असते. मी पुन्हा रिपीट करतो, $, पाऊंड, युरो, येन आणि रेनमिंबी. त्याला आपण युआनी म्हणू शकतो, बरोबर. तर SDR मीन्स स्पेशल ड्रॉईंग राईट. कधीपासून हा अधिकार तयार केला गेला, तर 1971मध्ये हा जो अधिकार आहे तो दिला गेला, बरोबर. आणि IMFमध्ये या SDRच्या प्रमाणातच मतदानाचा अधिकार प्रत्येक देशाला आहे आणि हाच SDR IMF सदस्य देशांमध्ये वाटत असतो आणि या SDRच्या स्वरूपात याला एक प्रकारचं कागदी सोनं म्हणतात, बरोबर. हे काही नोट नाही आहे, काही नाही, हे कागदी सोनं आहे, एक प्रकारचा बॉन्ड आहे असं आपण याला संबोधू. आणि हा बॉन्ड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि इतर देशांना या बॉन्डची हा जो बॉन्ड आहे या बॉन्डच्या स्वरूपात इतर देशांसोबत विनिमय चालू शकते. आता हा पूर्ण प्रश्न सांगायचा एक अर्थ काय, तर यावर्षी IMFने भारताला 12.57 अब्ज SDR वितरित केला, बरोबर. आणि हा IMFला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा SDR ठरला. आता भारताला याचा फायदा काय होईल, भारताला जर मोठ्या प्रमाणात विदेशी चलन घ्यायचं आहे आणि भारताला इतर वस्तू विदेशी चलनाच्या स्वरूपात जर खरेदी करायच्या आहेत, तर या SDRचा विनिमय भारत इतर देशांसोबत करू शकतो. हा SDR जर भारताने इतर देशांमध्ये ठेवला तर त्या देशातलं मोठं चलन आपल्याला मिळू शकते. उदाहरणार्थ समजा आपल्या देशाला आता लसीची खूप मोठी गरज आहे, आणखी जर लसी आणायच्या आहेत तर आपल्या इतर देशांचं तंत्रज्ञान विकत घ्यायचं आहे. मग आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला एकच गोष्ट करता येईल की हा SDR आपण इतर देशांमध्ये ठेवून त्या देशाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकतो आणि या परकीय चलनात आपण लसी खरेदी करू शकतो. हे महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे हा SDR महत्त्वाचा होता आणि यावर्षी IMFने भारताला 12.57 अब्ज SDR दिला आणि हा आतापर्यंतचा IMFकडून भारताला मिळालेला सर्वात मोठा SDR ठरला. हा एक रेकॉर्ड झाला. चला तर आता आपण पुढच्या प्रश्नावर बोलू. हा आपला आजचा 3रा प्रश्न झाला. आपण आजच्या 4थ्या प्रश्नावर आता बोलू. तो म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे इन्फोसिस, बरोबर. म्हणजेच इन्फोसिस काय, तर भारतातली दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर उत्पादन करणारी कंपनी म्हणजे इन्फोसिस. पहिल्या क्रमांकाची TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, दुसऱ्या क्रमांकाची इन्फोसिस. इन्फोसिसची स्थापना 2 जुलै 1981 आपल्या महाराष्ट्रात म्हणजे पुणे येथे झाली होती. याचे जे संस्थापक आहेत ते आहेत नारायण मूर्ती
आणि याची स्थापना जी आहे ती एक माहिती तंत्रज्ञान कंपनी म्हणून झाली होती. आणि पुणे येथे स्थापना झाल्यावर मग आता हिचं मुख्यालय सध्या बंगळुरूला कसं, तर 1983 मध्ये हिचं मुख्यालय जे आहे ते बंगळुरूला आणलं गेलं. आणि आता या कंपनीने एक नवा इतिहास घडवला, तो म्हणजे यांनी नुकताच 100 अब्ज अमेरिकन डॉलर बाजार भांडवल मूल्य असणारी इन्फोसिस हे भारतातली चौथी कंपनी ठरली. 100 अब्ज अमेरिकन डॉलर. मग पहिली कोणती, तर पहिली TCS, ज्याच्याबद्दल आताच मी तुमच्याशी बोललो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. दुसरी आपल्याला सर्वांना माहीत आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. तिसरी म्हणजे HDFC बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. आणि आता चौथी ठरली ते म्हणजे इन्फोसिस. चला, मी पुढच्या गोष्टीवर आपल्याशी आता चर्चा करतो, जो माझा आजचा 5वा प्रश्न असणार आहे. आता माझा 5वा प्रश्न कोणता आजचा, त्याच्याबद्दल मी आपल्याशी आता बोलतो. तो प्रश्न म्हणजे असा, रोज आपण जे हे प्रश्न पाहतो हे प्रश्न कमी असतात पण अतिशय महत्त्वाचे असतात. आणि याची प्रचिती आपल्याला एखादी परीक्षा दिल्यावर येणार की हेच प्रश्न रिपीट झाले, तुम्हाला रिप्लायसुद्धा देणार. आणि आपल्याला जर कोणतीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जर कोणतीही अडचण येत असणार करंटच्या प्रश्नाबद्दल, तर आपण सरळ सरळ यूट्यूबवर एक कमेंट लिहून पाठवू शकता. नंतर मी त्यावर व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत तो पाठवू शकतो. आणि आता ज्या येणाऱ्या अपकमिंग परीक्षा आहेत याच्यात आता आपला उद्देशच तो झाला की जास्तीत जास्त प्रश्न आपल्याजवळ जमा असणं, आपल्या वहीत जमा असणं आवश्यक आहे. तर चला, मी आपल्याशी आता पुढच्या प्रश्नावर बोलू इच्छितो. पुढचा प्रश्न म्हणजे GST. GST म्हणजे काय, तर आधी व्हॅट होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. म्हणजे ज्याप्रमाणे वस्तू, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, व्हॅटबद्दल मी आपल्याशी बोलतो की ज्याप्रमाणे वस्तू तयार होत जाते, म्हणजे वस्तूच्या टप्प्याटप्प्यानं प्रत्येक टप्प्यावर, वस्तूच्या प्रत्येक विकासात्मक टप्प्यावर आखल्या जाणारा कर म्हणजे GST, व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्याचा लॉंग फॉर्म असतो आहे. म्हणजे जर समजा आता शेतातला कापूस आहे, बरोबर, तर आता शेतातला कापूस जर कारखान्यात आणला, त्या कारखान्याच्या पहिल्या स्टेपवर पहिला कर, त्याच्यापासून जर कपडा बनला दुसरा कर, तो कपडा जर दुकानात आला आणि दुकानात त्याची विक्री होईल त्याच्यावर एक कर, बरोबर. म्हणजे हा झाला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे व्हॅट. मग आता काय झालं की केंद्र आणि राज्याने एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे असा, केंद्राचा निर्णय, की आपण आता GST आणू. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, व्हॅटमध्ये काय होतं की मूल्य कराचं बदलत जात होतं. आणि आता GST मध्ये काय आहे, तर कराचं मूल्य कॉन्स्टंट आहे, की जे आकारून दिलं ज्या वस्तूवर किंवा ज्या वस्तूवरचा GST रद्द केला त्या वस्तू रद्द, बरोबर. आणि ज्या वस्तूवर GST जसा आकारला तो एकच केंद्रीय कराचा दर ठरला, बरोबर. म्हणून आपण त्याला GST म्हटलं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता या GST संबंधी सर्व निर्णय घेण्यासाठी एक GST परिषद आवश्यक आहे. म्हणून केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेच्या 279A या कलमाअंतर्गत GST परिषदेची एक संवैधानिक संस्था म्हणून स्थापना केली. संवैधानिक संस्था का बरं म्हटलं, कारण त्याची संविधानिक कलम आहे 279A, बरोबर. तर आता या GSTच्या परिषदेच्या स्थापनेचा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घेतला गेला, तर ते घटनादुरुस्ती 101, हे कलम 279A घटनादुरुस्ती 101 नुसार भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केल्या गेले. आणि केंद्रीय वित्तमंत्री हे GST परिषदेचे अध्यक्ष असतात. केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि सर्व राज्याचे वित्तमंत्री सुद्धा या परिषदेचे सदस्य असतात. राज्य आणि केंद्र शासनात GST बद्दल शिफारसी करणे हेच या परिषदेचं मुख्य कार्य आहे. आता प्रश्न असा आहे की हे एवढं मोठं GST आज का बरं चर्चेत आलं, त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आज बोलतो. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनास एक आदेश दिला. तो आदेश म्हणजे काय, की वस्तू आणि सेवा कर अपील प्राधिकरणाची स्थापना करा. कारण हे एक म्हणजे GST बद्दल काही अडचण आली किंवा काही एक प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा काही एक मोठी काहीतरी एक अपील करायसारखी घटना निर्माण झाली, तर मग अपील कोणाकडे करावी यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करणे अतिशय आवश्यक आहे. कारण GST अंतर्गत पहिली अपील ही आयुक्ताकडे करावी लागते, दुसरी अपील GST अपील प्राधिकरणाकडेच करावी लागते. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्राधिकरण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी अपील उच्च न्यायालयात,
नंतरची अपील सर्वोच्च न्यायालयात. म्हणून जी एस टी कायद्या अंतर्गत जी एस टी परिषदेच्या शिफारसीवरून एक अपीलीय प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र सरकारला दिलेली आहे. बरोबर. आणि त्या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील, हे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच हा प्रश्न मी आज आपल्यासमोर मांडला. बरोबर. आता पुढच्या गोष्टीवर आता झाले आपले 5 प्रश्न. तर असेच जर आपण प्रश्न रोज घेत राहिलो आणि त्या प्रश्नावर चर्चा करत 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 राहिलो, तर आपले पाहता पाहता तुमच्या वहीत किती प्रश्न जमा होतील हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी प्रत्येक स्तरातला प्रश्न आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी करत असतो. बरोबर. तर आता मी पुढच्या प्रश्नावर आपल्या बोलतो, ते म्हणजे आभासी चलन. आभासी चलन म्हणजे बिटकॉईन. आणि आताच एका देशात बिटकॉईनचे जे संस्थापक आहेत त्यांचा पुतळासुद्धा उभारलेला आहे. तर तुम्ही त्या गोष्टीवर एक रिवाइंड करा. की प्रश्न असा आहे की मग RBI, आता एक तुम्हाला मी सांगतो, RBI साशंक आहे की आभासी चलन वापरायचे की नाही वापरायचे, कारण ते एक सॉफ्टवेअर करन्सी आहे. तर आजचं तुमच्यासाठी एक होमवर्कसाठी मी प्रश्न सोडून जातो. उद्या मी त्याच प्रश्नावर थोडीफार चर्चा करीन. प्रश्न म्हणजे कोणता, की आभासी चलन भारतासाठी आवश्यक की अनावश्यक, किंवा आभासी चलनाशिवाय भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत कशी ग्रोथ होईल किंवा वाढील, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, यावर चर्चा आपण आता उद्या करू. तर आतापर्यंत मी आपल्याला पूर्णकरण सांगितलं, हे आपण व्यवस्थित ऐका आणि त्याची नोट्स काढून ठेवा, ही विनंती. धन्यवाद.